मस्त झोप झाली. रात्री 2 वाजता काहीतरी झोपलो असेल. ते लोक पत्ते वगैरे खेळून आणि यांनी उठवायला आलेलं, पण मी काय उठलोच नाही. अरे तुला बोललो माझ्या बाजूला झोप. जाग आली मला. नाही नाही मस्करी कर. मला उठवायला आलेला तो. मला बोललो मला उठवू नको, हवं तर तू माझ्या बाजूला झोप. मला पण उठवू नको तू. एवढेच उठलेत, बाकी कोण नाही उठले. तो तर 5 वाजता कोण उठले. हे लोक 5 वाजताच उठले. हा भरपेट नाश्ता तर झाला आहे. एकदम मस्त बुर्जी पाव कांदे पोहे होते. आणि आता विचार केला की स्विमिंग पूलमध्ये जायचं की नदीवर जायचं. इकडे रिसॉर्टच्या मागेच नदीसुद्धा आहे. खूप मस्त नदी आहे. तर ते हे वाटतं त्यांच्याच रिसॉर्टला लागून आहे ती. ते बोलले की तुम्हाला पहिलं नदीवर जायचं आहे की पहिलं स्विमिंग पूलमध्ये जायचं आहे. तर आम्ही पहिलं बोललो की पहिलं नदी बघून घेऊया, नदीवर जाऊया. तोच रस्ता आहे जो स्विमिंग पूलला जायचा रस्ता आहे ना, तोच रस्ता आहे. पण आता एकदा नदीवर डुबकी मारून येऊया. स्विमिंग पूलपासून बघा इथे स्विमिंग पूल आहे. स्विमिंग पूलपासून थोड्याशा अंतरावरती हे एकदम भारी प्लेस आहे. हे संपूर्ण इथे पाणी आहे आणि त्याच्या आतमध्ये रूम आहे. इकडून असं सरळ रस्ता आहे, कच्चा रस्ता आहे. आजूबाजूला मस्त झाड आहेत. आणि हे आपले गाईड सेट विराज आपल्याला नेत आहेत नदीवरती. आल्यापासून नुसता रस्ता चुकतो आम्ही. इकडे आलो लेफ्टला घुसलो, तिकडे सॉरी हा राईटला घुसलो, तिकडनं पुढे गेलो, पुढे काय नाही, तिकडनं फाट्यात आलो, इकडे बरोबर आलो आणि आता परत इकडे घुसलो. इकडे जायचं आपल्याला या साईड. नदी सरळ आहे ना इकडनं असं दिसतं ना. हां इकडनं असं तिथे गेट दिसतं. अच्छा ठीक आहे, थँक्यू. ही फक्त वाटतं गुलाबांचीच शेती आहे. पूर्ण सगळी गुलाब 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 गुलाब, सगळीकडे गुलाब गुलाबच दिसतात. एक नंबर. आवाज तर येतोय नदीच्या पाण्याचा. हो 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 वाव. पावसाळ्यात आलो असतो ना इथे तर एक जबरदस्त म्हणजे ते रिसॉर्ट पण भारी वाटलं असतं आणि ही नदी पण. हाँ अच्छा ये डाल के सूरज भावे को उठाओ कैमरे का. ये क्या डाला है अंदर? खाना डाला हो लोग, उसका अंदर घुसेगा. अच्छा इसके अंदर घुसेगा तो बाहर नहीं निकलते वो? नहीं वो जो घुस जाएगा हाँ जाएगा. अच्छा क्या डाला है इसके अंदर लेकिन? आटा डाला. आटा ना. अच्छा अच्छा अच्छा. ही जी पद्धत होती ती आदिवासी लोकांची पद्धत होती मासे पकडायची. त्यामध्ये ते इतना एक जगह नहीं दिया. हाँ तो बहुत जगह डाला है. हाँ क्या ये लोग ऐसे चिमुड़ी पकड़ता ना. हाँ हम लोग जो 15 लीटर का जो ये है ना. हाँ डब्बा है ना तेल का. हाँ और तेल का डब्बा में एक होल रखेगा. अच्छा हाँ और ऊपर से
थोड़ा थोड़ा होल गिरा देगा। हाँ उसको खाना डाल के रात को रख देगा और सुबह ठीक किनारे किनारे लगा के चला जाएगा। अच्छा लगा। और सुबह सुबह नहीं तो 1 घंटा बाद 1 घंटे बाद 1 घंटे बाद आएगा 4-5 का घुसेगा। अच्छा ऐसे यही तरीका सर हाँ क्या बहुत तरीका जानतो। त्यामध्ये पिठाचे गोळे टाकलेत आणि त्यामधून मासे वरती येणार आणि ते खाणार. मग तिकडनं त्यांना बाहेर निघायला जागा नाही. अशी इथे मासेमारी करतात आदिवासी लोक. आणि आमचे आदिवासी उतरलेत पाण्यामध्ये. चला हो पाण्यात चला. चल चल आली. वाटलं नव्हतं पाणी थंड आहे एवढं. पाणी तर मस्त स्वच्छ पाणी आहे एकदम स्वच्छ पाणी आहे. वाटलं नव्हतं पाणी एवढं थंड असेल. मजबूत थंड. तुम्ही या पुढे. अरे अब आता दिसला मला. अरे मला आता दिसला. ते नदीतून याल तर एकच बेसिक टेक्निक असं थोडं बसा पाय टेकवत या. रिस्क घेऊच नका. उभे राहून येऊच नका कारण मध्ये मध्ये शेवाळ आहे त्यामुळे पाय घसरायची खूप शक्यता आहे. त्यामुळे असं हात असं टेकवत आलात तरी चालेल. बरोबर ना. कारण अशी नदी असेल तर स्विमिंग पूलची गरजच नाही. आता मी तुम्हाला देव मासा दाखवतो. देव मासा आला. पाय दिसले. अगड बूम देव मासा. अरे पडला आता हे धना कटप्पा मामा. बाहुबली. नदीवर पोहून झालंय. थोडा आराम केलाय आणि आता खूप भूक लागली आहे. जेवणाचा मेनू बघूया काय. तर अशी होती आमची 2 days आणि 1 nightची पिकनिक. फुल मस्त मजा केली आहे. नदीवर गेलो, स्विमिंग पूलवर गेलो, डॉजबॉल खेळलो, बॅडमिंटन खेळलो, फुल धमाल, फुल मजा. क्रिकेट खेळलो पण थोडा खेळलो क्रिकेट. आणि जेवण इकडचं जेवण नाश्ता इकडचं सगळ्यात मस्त एकदम मस्त जेवण वगैरे एकदम मस्त होतं. पर पर्सन इथे लागले बघा. तुम्ही जर येता इकडे मुंबईवरून तर मी जसं तुम्हाला सांगितलं 2 तासाचाच प्रवास आहे आणि पर पर्सन इकडे 1400 रुपये आहेत. पण राहणं खाणं वगैरे एकदम मस्त आहे. वांगणीला आहे हे रिसॉर्ट, निसर्ग रिसॉर्ट. आणि इकडे मोरे रिसॉर्ट म्हणून सुद्धा फेमस आहे आणि किंवा निसर्ग रिसॉर्ट म्हणून सुद्धा फेमस आहे. आणि हे पूर्ण निसर्गाच्या सानिध्यात आहे.
तुम्ही इकडे आलात तर पूर्णपणे हरवून जाल. खरंच मस्त मजा आली. सो तुम्हाला माहिती आहे आत्ता कसं आता परतीच्या प्रवासाला निघालो आहे. सो तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काय करायचं आहे. तुम्हाला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे. आणि आपल्या चॅनलची लिंक तुमच्या मित्रांपर्यंत पोचवा आणि बाजूची बेल आयकन दाबा. मी चहा पितोय, तुम्ही पण चहा वगैरे पिया आणि मजा करा. चला येतो. एक नंबर जेवण, खूप भारी. लक्षात ठेवा फक्त निसर्ग कृषी पर्यटन केंद्र वांगणी. बस माझं काम करून टाकलं. बस मजाने लाईफ. चला.